नमस्कार. नमस्कार. आपण आलो आहे धानवड तालुका जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी माननीय योगेश भाऊ दत्तात्रय पाटील यांच्या मोसंबीच्या शेतात. योगेश भाऊंनी त्यांच्या मोसंबीला जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता. आता जिवंत जीवामृतचा मोसंबी पिकाला प्रयोग केल्यानंतर योगेश भाऊंना काय अनुभव आला ते आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ. आपण 5 एकरमध्ये मोसंबीची लागवड केलेली आहे. त्याच्यापैकी 2.5 एकर मोसंबी ही 5 वर्ष वयाची आहे आणि 2.5 एकर राहिलेली ही 3 वर्ष वयाची आहे. तर जे जिवंत जीवामृत आहेत आपण लहान मोसंबीसाठी याचा वापर केला. तर लहान मोसंबीसाठी जिवंत जीवामृत 3 वेळा सोडले. 3 वेळा सोडल्यानंतर साधारणतः त्याच्यामध्ये फरक असा झाला की ही झाडं त्या 5 वर्षांच्या झाडांची बरोबरी करायला लागले. आपण समोर चित्र पाहू शकता. आणि वाटत नव्हतं की जिवंत जीवामृत सोडल्यानंतर इतका काही त्याच्यामध्ये फरक पडेल, परंतु याचा वापर आम्ही तिकडं पण करायला पाहिजे होता आणि इथं पण त्याच्यामध्ये वाढ करायला पाहिजे होते. बरं, योगेश भाऊंनी 5 एकर मोसंबी लावली बरोबर. त्याच्यात 2.5 एकर 3 वर्षाची आणि 2.5 एकर 5 वर्षाची. म्हणजे फक्त तुम्ही जी 3 वर्षाची मोसंबी त्याच मोसंबीच्या पिकाला जिवंत जीवामृतचा प्रयोग केला, पूर्ण क्षेत्राला नाही केला. नाही, नेमकं कारण कसं आहे की आता आपण कुठलाही फॉर्म्युला जर त्याचा रिझल्ट घ्यायचा आहे आपल्याला, तर पूर्ण याला वापरल्यानंतर आपल्याला कळू शकत नाही की याच्यामध्ये काय बदल झाला. त्या दृष्टिकोनातून आम्ही स्वतः असा निर्णय घेतला की आपली जी लहान मोसंबी 3 वर्ष वयाची, आपण याला जिवंत जीवामृत सोडायचे आणि झालेला रिझल्ट काय आहे तो आपल्याला लक्षात येईल. त्या दृष्टिकोनातून आम्ही मोठ्या मोसंबीला 5 वर्ष वयाच्या मोसंबीला न सोडता जी काही 3 वर्षाची मोसंबीची झाडं आहेत त्यांना जिवंत जीवामृत 3 वेळा सोडली. 3 वेळा सोडल्यानंतर हा जो काही रिझल्ट आहे, आणि आपण तिकडे पण झाडं पाहू शकता, तर ही झाडं 5 वर्ष वयाच्या मोसंबीची झाडाची बरोबरी करायला लागली. आम्ही 5 वर्षाच्या मोसंबीची यावर्षी बहार घेण्यासाठी तयारीत आहे, परंतु त्याचबरोबर आता या झाडांचं पण आम्हाला बहार व्यवस्थापन करायचं आहे. योगेश भाऊंकडनं एवढं शिकायला भेटलं की कुठलाही प्रयोग करताना जिज्ञासू वृत्ती पाहिजे. म्हणजे जसं त्यांनी पूर्ण शेताला जिवंत जीवामृतचा प्रयोग केला आणि फक्त अर्ध्या क्षेत्रालाच, म्हणजे जी छोटी मोसंबी होती त्या छोट्याच मोसंबीला त्यांनी जिवंत जीवामृतचा प्रयोग केला. सर्व शेतकऱ्यांनी जिवंत जीवामृतचा प्रयोग केला पाहिजे का नाही? नक्की केला पाहिजे, कारण आजच्या काळात कुठलाही शेतकरी शेणखत वापरू शकत नाही. इतकं शेणखत कुठलाच आणि अवेलेबल पण नाही. करेक्ट. आणि तितकं शेतकऱ्यांना परवडेबल पण नाही. परंतु यात बरेचसे अधिकारी वगैरे आपल्याला येऊन भेटतात, आमचं हे प्रॉडक्ट वापरा, ते प्रॉडक्ट वापरा. यात तुमचा असा कुठलाही स्वार्थ नाही. तुमच्याकडनं फक्त एक आम्हाला ते नाममात्र एक डेक्झॉस्टस पावडर घ्यायची आहे आणि राहिलेलं जे काही आपल्याला शेतकऱ्याला घरी उपलब्ध आहे ते आपण यूज करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 5 लिटर गाईचं दूध, 5 किलो गाईचं शेणखत, 10 अंडे आणि 4 किलो काळा गूळ याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर सुरुवातीला जे काही आपलं शेण आहे, पूर्ण बॅरल पाण्याचं भरल्यानंतर जे काही आपलं शेण आहे ते एका फडक्यात गोंडवून ठेवायचं आहे आणि ते आपल्या पाण्याच्या लेवलपर्यंत सोडायचं आहे. त्याच्यानंतर जे काही आपली 10 अंडी आहे ती फोडून घ्यायची आणि त्याच्यात 2 लिंबू पिळायची, त्याचं मिश्रण पूर्ण करून घ्यायचं आणि त्या टाकीत सोडून द्यायचं. गूळ पण त्याच्यात सोडून द्यायचा आणि जी तुमच्याकडली डेक्झॉस्टस पावडर आहे ती पण त्याच्यात सोडून द्यायची. इतर अधिकारी बरेच भेटतात, परंतु ते म्हणता हे वापरा, ते वापरा. आपल्याला ते वापरून असं मी म्हणत नाही की त्यांच्यावर मला टीका करायची, पण ते महागडे. ही एकदम स्वस्तात मस्त टेक्नॉलॉजी आहे. याचा वापर प्रत्येक शेतकऱ्यांना शक्य आहे. याच्यात असं काहीही नाही की याच्यामागे तुमचा काही मोठा स्वार्थ आहे. परंतु आज जो काही जमिनीचा pH बिघडलेला आहे, कार्बन कर्ब कमी झालेला आहे, तो आपल्याला त्याचा समतोल बॅलन्स राखण्यासाठी ही स्वस्तात मस्त टेक्नॉलॉजी आहे. सर्व शेतकऱ्यांनी याचा वापर केलाच पाहिजे. योगेश भाऊंच्या म्हणण्यानुसार शेणखत उपलब्ध होत नाही आणि प्रत्येक शेतकरी शेणखत टाकू शकत नाही. दुसरी गोष्ट, जमिनीचा पीएचचा बॅलन्स बिघडला आहे, ऑर्गॅनिक कार्बन कमी झाला आहे. म्हणून आपल्याला आपल्या शेतीत जर जिवंत जीवामृतचा प्रयोग केला तर शेतीत असलेल्या जीवाणूंचं संवर्धन आणि संगोपन होणार आहे, जमिनीतला कार्बन वाढणार आहे. म्हणून आपल्याला आपली भूमाता जिवंत करायची असेल तर जसं योगेश भाऊंनी जिवंत जीवामृतचा त्यांच्या मोसंबी पिकाला प्रयोग केला तसं आपण पण आपल्या शेतातील पिकाला करू शकतात. ओके, धन्यवाद. नमस्कार.